राधे राधे. मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने स्वागत करतो आहे. आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत, आंध्र प्रदेशामधलं श्रीशैल्य पर्वतावर असणारं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्रीशैल्य मल्लिकार्जुन. आणि त्याच ठिकाणी आंध्र प्रदेश सरकारने या ठिकाणी उभारलेलं सुंदर असे हे शिव मंदिर. या शिव मंदिरात आपण आलेलो आहोत. मी शिव मंदिर दाखवत आहोत. महाराष्ट्रात जन्मलेला राजा पण आंध्रामधलं शिव मंदिर बघा. संभाजी महाराज हे मंत्रिमंडळ या ठिकाणी आपण बघत आहोत. त्र्यंबक पंत, हंबीरराव मोहिते अशा पद्धतीने हे सर्व जिजाऊ साहेब सुंदर फार अगदी या ठिकाणी शिव मंदिर बनवलेलं आहे. या शिव मंदिराचा नजारा मी आपल्या समोर पोचवतोय. अतिशय सुंदर असं शिव मंदिर. समोर असणारा हा सुंदर नजारा, पाताळगंगेच्या बाजूला असणारं हे सुंदर शिव मंदिर. आणि ह्या शिव मंदिरातला इतिहास या ठिकाणी आधी फार सुंदर या ठिकाणी कोरलेला आहे. जिजाऊ साहेबांनी शिवाई देवीची पूजा केली. शहाजीराजे आणि जिजाऊ साहेब त्यावेळी छत्रपती पोटात होते. या ठिकाणी छत्रपती जन्मले, पाळण्यात घातलं. सुंदर नजारा. या ठिकाणी जिजाऊ साहेब शिक्षा देऊ लागतात छत्रपती महाराजांना. या ठिकाणी तोरणा राजगडावर कब्जा केला असं असणारं हे ठिकाण आहोत. मराठी नौसेना सुरुवात केली, जहाज बनवलं स्वतःचं मराठी नौसेनेचं छत्रपती. असं असणारं हे ठिकाण. या ठिकाणी पुढे बघत आहोत अफजल खाननं या ठिकाणी शिवाजी महाराजाला मारायचा विडा उचलला. या ठिकाणी बघत आहोत शिवाजी महाराजांना अफजल खानाचा कोठडा बाहेर काढून हत्या केली. असं असणार आहे या ठिकाणी. बाजीप्रभू देशपांड्यावर मुघलों की घोडखिंड की लढाई या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याच पद्धतीनं शाहिस्ते खानाचं या ठिकाणी बोट तुटली हे चरित्र या ठिकाणी आपण बघत आहोत. त्याच पद्धतीनं मोरारजीबाजी देशपांडेने बलिदान दिलं या ठिकाणी लढून. अतिशय सुंदर हे. आणि या ठिकाणी बघत आहोत शिवाजी महाराजचा आग्र्याचा प्रवास. ह्या पेठाऱ्यातून आग्र्याहून सुटका केली हे असणारं चरित्रही या ठिकाणी दिसत आहे. तानाजी मालुसरे आपल्या मुलाची आणि त्या ठिकाणी पत्रिका द्यायला येतो. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात आम्हाला कोंढाण्यावर जायचं आम्ही ठरवलं. आणि त्यावेळी आधी लगीन कोंढाण्याचं मग बाळरायबाचं म्हणून तानाजीनं या ठिकाणी हा विडा उचलला. या बाजूला बघत आहोत की तानाजी मालुसरेनं कसा कोंढाणा जिंकला. या ठिकाणी रामदास स्वामीची आणि शिवाजी महाराजांच्या सरदारांची भेट ते या ठिकाणी आपण बघत आहोत. हे शिवचरित्र या ठिकाणी कोरलेलं आहे. आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यावेळेचं हे सगळं असणारं दृश्य आपण बघत आहोत. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेचं हे सगळं असणारं अगदी ह्या इंग्रजासहित आणि त्या राज्याभिषेकाला हजर असणारं हे सगळं काही नियोजन आपण या ठिकाणी बघत आहोत. आणि पुढं शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अबुल कुतुबशाह भागानगर या ठिकाणीच्या भेट झाली. ते ठिकाण ते या ठिकाणचं या शिवचरित्र या ठिकाणी कोरलेलं आहे. कोप्पलपर हमला शिवाजी महाराजांनी केलेलं हे नियोजन, हे चरित्र. कोप्पलगाव गरीब होतं. पीडित जनता शिवाजी महाराजांशी मिळणे आते तो पठाण त्या ठिकाणी त्यांना त्रास देत होता. त्या शिवाजी महाराजांना त्या पठाणला बंद करून अगदी त्या जनतेला मुक्त केलं असं असणार. पुन्हा शिवाजी महाराजांवर अब्दुल हसन तानाशाह कुतुब त्या ठिकाणी त्याची मुलाखत भेट झालेले हे शिवचरित्र या ठिकाणी आपण बघत आहोत. आणि पुन्हा येसाजी कंक 19 फरवरी 1677 येसाजी काका कुतुबशाली का शक्तिशाली हाती के साथ कशी लढाई केली आणि त्या ठिकाणी जिंकलं हे शिवचरित्र या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी बघत आहोत हे शिवाजी महाराज मादांना तिच्या घरी जेवणाचं आमंत्रण स्वीकारतात. आणि ह्या मादांनाच्या घरी जेवायला आलेलं ते ठिकाण हैदराबादमध्ये सगळं महिनाभर फिरून सगळ्यांची
विचारपूस केल्यानंतर मादानानं शिवाजीला आणि जेवणाचं आमंत्रण दिलं आणि तिथं येऊन शिवाजी महाराज तिच्या घरी जेवले. पुन्हा या ठिकाणी शिवाजी महाराज श्रीशैल्यला आले. त्यावेळी 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं 24 मार्च 1677 शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी त्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन शिवाजी महाराज गेले आणि तेच हे ठिकाण सुंदर असं नजारा. आणि तिथून पुन्हा 4 मे 1677 तिरुपती बालाजीचं दर्शन करायलाही शिवाजी महाराज गेले आणि त्यावेळचा असणारा हा नजारा ते या ठिकाणी शिवचरित्रामध्ये आणि बघायला मिळतो. जिजियावर व्यंकोजी राजा 9 मे 1677 आणि जिंजी किल्ल्याला ज्यावेळी घेरलं होतं त्यावेळी चंद्रगिरी, कृष्णागिरी, राजगिरी सगळ्या किल्ल्यांचं मिळवून त्या ठिकाणी 13 मे 1670 शिवाजी महाराजनं एक किल्ला जिंकला असं असणारं आणि त्याचं पुनर्निर्माण केलं हेही या ठिकाणी शिवचरित्रामध्ये बघायला मिळतं. असं असणारं हे पूर्ण शिवचरित्र आणि हे असणारं शिव मंदिर आपल्यापर्यंत पोचवतोय. राजस्थानमधलं मराठी राजा, महाराष्ट्रातला राजा, पण राजस्थानमध्ये शिवमंदिर आहे. याच शिवराजाचं आणि आम्ही व्हिएतनाममध्ये सुद्धा स्मारक बघितलं. तो तर देश म्हणतो हा राजा आमच्याच जन्माला आला असता तर आम्ही जगावर राज्य केलं असतं. असा हा शिवछत्रपती राजा आणि ह्या राजाचं शिवमंदिर आपल्याला मी दाखवतोय. निश्चित हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधे राधे, राधे राधे.